मित्रांनो, नाशिक तपोवन येथील झाडे तुटणार होती. मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं. पहिल्याच दिवशी त्यावर व्हिडिओ बनवला की नाशिकमधील झाडे 100% तुटणार आहेत. अनेकांना राग आला. त्यानंतर मी तपोवनाची झाडे तुटू नयेत यासाठी जवळपास 8 ते 10 व्हिडिओ बनवले. परंतु पहिल्याच दिवशी मला माहीत होतं की झाडे ही तुटणारच आहेत. कारण एक हाती सत्ता आहे, अगदी राक्षसी सत्ता सरकारकडे आहे. आणि अशामध्ये ज्या पद्धतीची मानसिकता RSSची आहे, एक कलमी, हुकुमशाही, अगदी त्या पद्धतीची सत्ता जर RSSच्या भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये जर असेल तर झाडं 100% तुटणार होती. हे मला पहिल्या दिवसापासून माहीत होतं. कारण विरोध करणाऱ्यांची त्यांच्या समोर उभा राहण्याची सुद्धा क्षमता नाही. लक्षात घ्या. तुम्हाला एक विधान सांगतो, मानसिकता RSSची मानसिकता नेमकी कशी आहे. मित्रांनो, चंद्रकांत झटाले यांचं एक पुस्तक आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी भारतीय राज्यघटनेबद्दल माजी सरसंघचालक कुप्पसी सुदर्शन यांनी भारतीय राज्यघटनेबद्दल काय म्हटलेलं आहे लक्षात ठेवा. RSSचे प्रमुख असणाऱ्या व्यक्तीने भारतीय राज्यघटनेबद्दल त्यांची मानसिकता काय आहे पहा. सुदर्शन म्हणतात, भारतीय राज्यघटना कितीही चांगली असली तरी हे लक्षात घेतलं पाहिजे की ती एका अस्पृश्याने लिहिलेली आहे. आता जे बघा तुम्ही, आता हे मिश्रा वगैरे कोणी जे ओरडत आहे, वकील वगैरे, यांनी एक फेक नॅरेटिव्ह, खास करून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश जो गोबर पट्टा आहे, त्या गोबर पट्ट्यामध्ये सवर्ण लोकांकडून आता एक फेक नॅरेटिव्ह तयार करण्यात येत आहे की राज्यघटना BN राव यांनी लिहिली. परंतु जो इतिहास आहे हा अगदी हजारो वर्षापूर्वी काय घडलं, 500 शेकडो वर्षापूर्वी काय घडलं, याबाबत थोडी द्विधा किंवा संभ्रम अवस्था असू शकते. परंतु हा अगदी अलीकडचा लिखित इतिहास आहे, सर्वांना माहीत असणारा ज्ञात इतिहास आहे. आणि हा सर्व ज्ञात इतिहास बाबासाहेबांचं भारतीय राज्यघटनेमधलं योगदान अगदी शिल्पकारच नव्हेत तर निर्माणकर्ते सुद्धा बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे सगळं असताना सुद्धा आणि या त्यांच्या सुद्धा नोंदी आहेत, लक्षात ठेवा. स्वतः सुदर्शन काय म्हणतात, भारतीय राज्यघटना कितीही चांगली असली तरी हे लक्षात घेतलं पाहिजे की ते एका अस्पृश्याने लिहिलेली आहे. मग BN राव अस्पृश्य आहे का? म्हणजे हे लोक सुद्धा या घटनेचे साक्षीदार आहेत की बाबासाहेब आंबेडकर यांनीच भारतीय राज्यघटना लिहिलेली आहे. परंतु यांना खोटं पसरवण्यामध्ये हे लोक एक नंबरचे पटाईत आहेत. पुढे हेच सुदर्शन काय म्हणतात, भारतीय संस्कृतीचं कुठलंही प्रतिबिंब या घटनेत उतरलेलं नाही. यांच्या दृष्टिकोनातून भारतीय संस्कृती म्हणजे मनुस्मृती होय. लक्षात ठेवा, यांच्या दृष्टिकोनातून, यांच्या मानसिकतेतून भारतीय राज्यघटना म्हणजे मनुस्मृती. पुढे काय म्हणतात सुदर्शन, पूर्णपणे परकीय प्रभाव असलेली ही घटना म्हणजे गोधडी आहे. लक्षात ठेवा, आता मी लवकरच मनुस्मृतीवर एक सिरीज सुरू करणार आहे. मनुस्मृतीचे हे लोक एवढे कट्टर समर्थक आहेत, आजही आहेत. काही लोक असं म्हणतील की आता कुठं मनुस्मृती राहिली, परंतु तुम्हाला करोडो लोक मनुस्मृतीचे समर्थक तुम्हाला आज प्रेझेंट काळामध्ये दाखवून देऊ शकतो. आणि त्यांनी इनडायरेक्ट मनुस्मृती आणायचा डाव सुद्धा सुरू आहे. आता मित्रांनो, तुम्हाला दुसरं एक विधान सांगतो. बाबासाहेबांनी स्त्री स्वातंत्र्यासाठी आणि स्त्रियावरील अन्याय दूर करण्यासाठी जे हिंदू कोड बिल आणलं होतं त्याबद्दल संकेश्वर पीठाचे श्रीमंत जगद्गुरू शंकराचार्य जेरे शास्त्री यांनी रुक्मिणी पटांगणावर भरलेल्या सनातन सभेत उद्गार काढलं. बघा, शंकराचार्यांनी सनातन सभेमध्ये काय उद्गार काढलंय. डॉक्टर आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल किंवा नवीन भीमस्मृती रचली आहे आणि त्यातील सर्व गोष्टींना धर्मशास्त्राचा आधार आहे असं ते सांगत आहेत. पण लक्षात ठेवा, हिंदू कोड बिलवरून पंडित नेहरू यांना टार्गेट करण्याच्या ऐवजी पंडित नेहरूंची काय अडचण होती हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. मी आजच्या काँग्रेसचा अजिबात समर्थक नाही, लक्षात ठेवा. मी भारतीय जनता पार्टीचा समर्थक नाही, मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही. एखादा माणूस मग तो कोणत्याही पक्षामध्ये असेल, अगदी भारतीय जनता पार्टीमध्ये असेल,
काँग्रेसमध्ये असेल, पर्सनली एखादा माणूस जर कोणत्याही पक्षामध्ये असेल, काही त्याच्या अपरिहार्यते कारणामुळे तो कोणत्याही पक्षामध्ये असेल, मला जर तो आवडला तर मी त्याचं 100% समर्थन करत असतो. कारण तो शेवटी भारतीय आहे, लक्षात ठेवा. ही लढाई विचारांची आहे, व्यक्तींची नाही, लक्षात ठेवा. आणि या बाबतीमध्ये वैचारिकदृष्ट्या पंडित जवाहरलाल नेहरू जे स्वतः ब्राह्मण होते, काही लोकांचा आक्षेप असतो की आम्ही ब्राह्मणांना बोलतो नाही, आमची लढाई ही विचारांची आहे. आणि मी पर्सनली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी बरंचसं वाचन केलेलं आहे. या अनुषंगाने बोलू शकतो की वैचारिकदृष्ट्या मतभेद आहेत. मतभेद प्रत्येक माणसामध्ये असतात. आपल्या घरामध्ये सुद्धा एकाच कुटुंबामध्ये मतभेद असतात. परंतु लक्षात ठेवा, वैचारिकदृष्ट्या पंडित जवाहरलाल नेहरू बाबासाहेबांच्या अगदी जवळ होते. बघा हा शंकराचार्य पुढं काय म्हणतो, पण दूध अगर गंगोदक कितीही पवित्र असलं तरी ते नालीतून अगर गटारातून आले तर पवित्र मानता येत नाही. म्हणजे हिंदू कोड बिल कितीही चांगलं असलं, लक्षात ठेवा, बाबासाहेबांची भूमिका कितीही प्रामाणिक असली, बाबासाहेबांची नीतिमत्ता कितीही चांगली असली, तुम्ही त्यातला चांगुलपणा पाहणार नाहीत, लक्षात ठेवा. परंतु तुम्ही बाबासाहेबांच्या जातीवर जाणार, लक्षात ठेवा. ही यांची जी मानसिकता आहे, ही जी बनलेली आहे, ही मनुवादी मानसिकता आहे. काय लिहितात पुढं, ते नालीतून अगर गटारातून आले तर पवित्र मानता येत नाही. याचं पुढं विश्लेषण करण्याची सुद्धा माझ्यामध्ये हिंमत नाही. अशा हीन भावना या लोकांची आहे, इतक्या खालच्या पातळीवरची यांची भावना आहे. आता सुजात आंबेडकर यांनी RSSच्या विरोधामध्ये जे काही विधानं केली, लक्षात ठेवा, किंवा माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी जी विधानं केली, कारण यांना माहीत आहे, यांनी हे वाचलेलं आहे, यांना RSSची असलियत माहीत आहे. परंतु काय होतं, आपल्या लोकांना इतिहास माहीत नसतो आणि त्यामुळे यांना वाटतं RSSची सत्ता आहे, भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, भारतीय जनता पार्टीने राम मंदिर बांधलेलं आहे, मी स्वतः राम भक्त आहे. आणि मग असं असताना हे सुजातदादा आंबेडकर, प्रकाश आंबेडकर साहेब RSSच्या विरोधामध्ये का बोलत आहेत? कारण यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. यांना राम सुद्धा प्रिय नाही, लक्षात घ्या. अनेकांना हे आश्चर्य वाटेल, एका व्हिडिओमध्ये मी विथ प्रूफ हे सिद्ध करू शकतो, यांना राम सुद्धा प्रिय नाही, परंतु रामाचं नाव घ्यावं लागतं. जसं यांना छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा प्रिय नाहीत, परंतु महाराष्ट्रामध्ये जर सत्ता हवी असेल, या येथील हिंदूंवर जर राज्य करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. आणि आज हे बाबासाहेबांचं सुद्धा नाव घेतात. RSSच्या आपण कितीतरी अनेक कार्यक्रमामध्ये मी स्वतः व्हिडिओ फोटो पाहिले, अगदी गोळवलकर सोबत त्यांनी बाबासाहेबांचा फोटो लावला. म्हणजे हे यांचा दुहेरी चेहरा, एवढे चेहरे बदलतात, हे एवढे चेहरे लावतात की आपले लोक बुचकळ्यामध्ये पडतात. पुढं काय म्हणतो तो, लक्षात ठेवा, शंकराचार्य पुढं काय म्हणतो, त्याचप्रमाणे धर्मशास्त्र कितीही प्रमाण असले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महाराकडून आले असल्यामुळे प्रमाण मानता येत नाही. अजून भरपूर काय आहे. काय होतंय, व्हिडिओ थोडा मोठा होत चाललेला आहे, क्रमशः मी बोलणारच आहे, भरपूर आहे. आणि माझं विधान, प्रत्येक विधान हे विथ प्रूफ असतं, लक्षात ठेवा, सत्यावर आधारित असतं. माझ्या एका सिंगल शब्दासाठी जरी कोणी कोर्टात गेलं तरी सुद्धा माझ्याकडे सगळे पुरावे असल्याशिवाय मी बोलत नाही. आणि ही माझी खासियत आहे. कोणीतरी काहीतरी विधान केलं, कुठलं काहीतरी श्रवण केलं, एखादा नेता म्हटला, एवढ्यावर मी त्याचं समर्थन कधीही करत नाही. त्याचे ऑथेंटिक संदर्भ आहेत का, जे खात्रीलायक विश्वास ठेवण्यायोग्य संदर्भ आहेत का, तेव्हाच मी विधान करतो आणि जबाबदारीने करतो. आणि एकदा विधान केल्यानंतर त्याची 100% जबाबदारी घेतो, हे लक्षात घ्या. आणि ह्या मानसिकतेच्या विरोधामध्ये आपल्याला लढायचं आहे.
आणि ही मानसिकता मला माहीत असल्यामुळे मी सांगितलं होतं की झाडं ही तुटणार आहेत. आणि याची सुरुवात मी व्हिडिओची जी केली होती, लक्षात घ्या की RSSचं मूळ उद्दिष्ट काय आहे. यांना संघराज्य पद्धती भारतामध्ये नको आहे. यांना एक कलमी, एक देश, एक झेंडा, एक नेता, हुकुमशाही पद्धत. यांनी सध्या हुकुमशाही सुरू आहे, लोकांना दिसत नाही, इनडायरेक्ट. आता यांनी आता जे काही साध्य केलेलं आहे या लोकशाहीचाच आधार घेऊन साध्य केलेलं आहे. भारतीय राज्यघटनेचा आधार घेऊनच साध्य केलेलं आहे. त्यामुळे ही इमारत, हा ढाचा हे कोसळू देणार नाहीत, लक्षात घ्या. आणि याच्या आधारे त्यांना जे काही साध्य करायचं ते करणार. आणि यामध्ये ते बाबासाहेबांचा सुद्धा उदो करणार, शिवाजी महाराजांचा सुद्धा उदो करणार, प्रभू रामचंद्रांचा सुद्धा उदो करणार आणि आपल्यावर राज्य करणार. हेच वास्तव आहे. तुम्ही असेच डोळे झाकून निवांत झोपा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.